मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील राज्यातील 1,34,000 प्रशिक्षणार्थींना न्याय द्यावा. भरती प्रक्रियेत प्राधान्य देऊन 10% आरक्षण आणि 6 लाखाचे बिनव्याजी कर्ज द्यावे. अन्यथा पुढील आठवड्यात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढून गांधी चौक बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा चिखलगी भुयार तालुका जत येथील बागडे बाबा मठाचे प्रमुख तुकाराम महाराज यांनी दिलेला आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील लाडका भाऊ योजना आणली होती. त्या लाडका भाऊ योजनेतील 1,34,000 विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम चालू आहे. माझी सरकारला विनंती आहे, ह्या मुलांना जर हक्काची भाकरी मिळत नसेल तर सांगलीमध्ये पुन्हा एकदा अमरण उपोषण करण्याचा इशारा या माध्यमातून देतो. ज्या आस्थापनाचे प्रमुख आहेत माननीय मंगलप्रभात लोढा यांनी नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस सांगितलं होतं की आम्ही त्या मुलांना 10% आरक्षण देतोय, आम्ही त्या मुलांना 6 लाख रुपये विनाच देतोय. तब्बल 6 महिने झाले. सरकार झोपले का माणसं झोपलेत का मुलं झोपल्यात हा विचार पुन्हा एकदा पडतोय. माझी सरकार माझ्याबरोबर विनंती आहे, जर ह्या मुलांना हक्काची भाकरी मिळत नसेल तर पुन्हा एकदा सांगलीमध्ये अमरण उपोषण करण्याचा इशारा देतोय. एवढंच नाही, एवढं जर ह्याच्यावर नाही थांबलं तर येणाऱ्या पदवीधर मतदारसंघामध्ये देखील ज्या ठिकाणी निवडणुका असतील त्या निवडणुकीत बहिष्कार देखील टाकायला कमी करणार नाही. महाराष्ट्रामधील अशा मुलांना जर वाऱ्यावर जर सरकार सोडत असेल, या मुलांना वेगळ्या पद्धतीने वळण लागत असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि थांबवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी खूप चांगली योजना आणली. ती योजना बंद पडायला नाही पाहिजे. त्यांनी सांगितलंय वारंवार की माझ्या कुठल्याही योजना बंद पडणार नाहीत. आमचा परिपूर्णपणे विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर विश्वास आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे. आपण ही योजना बंद करू नका. आहे या मुलांना ज्या ठिकाणी ज्या आस्थापनात काम करतात त्याच ठिकाणी यांना काम द्या, अन्यथा सांगलीमध्ये अमरण उपोषण करणार त्यात मात्र शंका नाही.